The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सुखो बुद्धानं उपादो सुखासद्धमदेशना सुखासंघस सामग्री समगानं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय धम्मचक्र प्रवर्तन दिनी तथा आषाढ पौर्णिमा आर्य उपोषित दिनी वर्षावास प्रारंभ अधिष्ठान दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील N11 हडको परिसरातील नवजीवन कॉलनी येथील मैत्री बुद्ध विहारामध्ये उपस्थित सकाळच्या सत्रामध्ये माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी, त्याचबरोबर श्रामणेर श्रद्धानंदजी, संपूर्ण संघर्ष महिला मंडळ आणि श्रद्धावंत उपासक उपासिका, त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक राज्यांतील श्रद्धावंत उपासक उपासिका श्रद्धापूर्वक अष्टशील उपोषितशील ग्रहण करण्यासाठी तथा धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जॉईन झालेले आहेत, तेव्हा सर्व श्रद्धावंतांच्या प्रती तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या हित सुखाकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। तर अशा प्रकारे एक वर्ष कधी लोटून गेलं समजलंही नाही आणि एका वर्षानंतर पुन्हा हा वर्षावासाचा पर्व वर्षावासाचा कार्यक्रम आज सुरू होतोय। सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने वर्षावास प्रारंभ आणि अधिष्ठान दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या परिवारासाठी मंगल मैत्री व्यक्त करतो। आज अधिष्ठान दिवस आहे। आमच्यासाठी तर फार आनंद गगनात मावेना असा हा वर्षावासाचा कालावधी असणार आहे, कारण आम्ही भगवंताच्या नियमानुसार विनयानुसार बौद्ध भिक्खूंच्या विनयानुसार आता अगदी 20व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत आणि त्यामुळे हा आमचा 20वा वर्षावास आहे आणि त्यामुळे सुद्धा आम्हाला खूप आनंद होतो आहे। तर बघा, याला अधिष्ठान दिवस म्हटलेला आहे बौद्ध धम्मामध्ये। खरं तर वर्षावास जो काही असतो ते अधिष्ठान बौद्ध भिक्खूंचं असतं, ज्यांनी उपसंपदा ग्रहण केली आहे, कायमचं चिवरामध्ये मरण्याची ज्यांनी शपथ घेतली आहे
हा वर्षावासाचा पर्व जो असतो किंवा अधिष्ठान जे असते हे केवळ भिक्खूंचं असते. म्हणजे श्रामणेरांचं आणि उपासकांचं म्हणजे भिक्खूंचं जसं अधिष्ठान असते तसं त्यांचं अधिष्ठान नसते. परंतु उपासकांसाठी सुद्धा आणि श्रामणेरांसाठी सुद्धा ही एक मोठी पर्वणी असते वर्षावासाची. आणि या वर्षावासाच्या पर्वामध्ये आपण सर्वांनीच जर अधिष्ठान केलं आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी, या मानवी जीवनाचं यथार्थतः सार्थक करण्यासाठी, तर निश्चितच जगभरामध्ये जेवढे भिक्खू आहेत किंवा जगभरामध्ये जेवढे श्रद्धावंत उपासक उपासिका आहेत, साधक साधिका आहेत, ते या वर्षावासाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त ध्यान करतात, जास्तीत जास्त अष्टशील उपोषदशीलाचं पालन करतात आणि जास्तीत जास्त मनाला निर्मळ बनविण्याचा प्रयत्न करतात, दान पुण्य करतात. त्यांचीही मंगल मैत्री आपल्यापर्यंत लोहचुंबकासारखी आपल्याला प्राप्त होत असते, सहाय्यक ठरत असते. म्हणून काही संकल्प आजच्या दिवशी करायचे असतात. आपणास ठाऊक आहे आजची पौर्णिमा ही विशेष पौर्णिमा आहे. आषाढ पौर्णिमेला फार महत्व आहे. जसं वैशाख पौर्णिमेला महत्व आहे, 12 पौर्णिमांपैकी सर्वाधिक महत्व वैशाख पौर्णिमेला आहे. कारण वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म, ज्ञानप्राप्ती ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यानंतर मग ही आषाढ पौर्णिमा जी आहे ती फार महत्वाची आहे. खरं तर आज 3-4 ठिकाणी उपदेश आहेत, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येणार आहेत. आज सकाळचा हा वेळ आहे आणि आपलं सेशन 7 वाजता आपल्याला संपवायचं आहे, त्यामुळे थोडक्यात धम्मदेशना होईल. तर मी फक्त प्रारंभी तुम्हाला अधिष्ठान तुम्ही कोणते करू शकता, आम्ही तर आमचे अधिष्ठान केलेले आहेत. भिक्खूंचे काही जे अधिष्ठान असतात ते प्रत्येकावरती अवलंबून आहेत, ते ज्याचे त्याचे अधिष्ठान असतात. परंतु तुम्ही कोणते अधिष्ठान केले पाहिजे, तुम्ही कोणती संधी तुमच्यासाठी ही उपलब्ध झाली आहे, तर त्या संदर्भात मी काही बोलणार आहे. तसं तर दररोज आजपासून सायंकाळी 6 वाजता या ठिकाणीच म्हणजे मैत्री बुद्ध विहारातूनच आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह सेशन चालेल. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष धम्मदेशना श्रवण करायला मिळेल. तेव्हा आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सर्च करायचं आहे, त्याला सबस्क्राईब करायचं आहे. सायंकाळी 6 वाजता दररोज 3 महिने तुम्हाला घर बसल्या धम्मदेशना ऐकायला मिळणार आहे. तर विषयाला अधिक वाढवत नाहीये. अधिष्ठान आणि संकल्प हे 2 शब्द आहेत बघा. तुम्ही जर वाचले असतील, ऐकले असतील तर संकल्प बऱ्याचदा आपण हा शब्द ऐकत असतो. तसं तर आर्य अष्टांगिक मार्ग भगवंताने जो सांगितलेला आहे, तर त्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये देखील बघा सम्यक संकल्प हा एक मार्ग सांगितलेला आहे. जसं 8 मार्ग सांगितले भगवंताने सम्यक, तर त्यापैकी सम्यक संकल्प हा एक मार्ग आहे. तर अधिष्ठान आणि संकल्प यामध्ये काय फरक आहे हे थोडक्यात मी प्रारंभी आपणास सांगेल. तुम्हाला माहित असेल, तुम्ही बुद्ध धम्माचे अभ्यासक असाल किंवा प्रवचन ऐकत असाल, धम्मदेशना श्रवण करत असाल, तर सिद्धार्थ गौतम जेव्हा गृहत्याग करतात बघा, खरं तर आजच्याच दिवशी गृहत्याग करतात. आज 4 घटना घडलेल्या आहेत भगवंताच्या जीवनामध्ये, त्याही मी तुम्हाला सांगेल थोडक्यामध्ये. फार महत्वाच्या घटना कोणत्या घडलेल्या आहेत, तर आज महामाया देवी आणि राजा शुद्धोधन यांच्या घरी एक गुड न्यूज त्यांना प्राप्त झालेली होती. आणि बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्याही अनेक प्रवचनांमध्ये त्या घटनेचं वर्णन केलेलं आहे. पण थोडक्यात मी सांगेल की आजच्या आषाढ पौर्णिमेला पहिली घटना घडली की माता महामाया देवी यांना गर्भधारणा राहिली. त्यांनी ही गुड न्यूज सर्वांना सांगितली आणि त्यांनी आजच्या दिवशी मग एक मोठा उत्सव साजरा केला बघा. तर महामाया देवीला गर्भधारणा झालेला दिवस हा कोणता होता, आषाढी पौर्णिमेचा होता बघा. दुसरी घटना घडली ती सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचं महाभिनिष्क्रमण झालं. कोणती घटना घडली, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे महाभिनिष्क्रमण झाले. भगवान बुद्धाचं महाभिनिष्क्रमण नाही आहे, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचं. बघा, बुद्ध महामायेच्या पोटी जन्माला आलेले नाही आहे, हे एक लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याचदा कन्फ्युजन होते लोकांचं. बुद्ध माता पित्याच्या पोटी जन्माला येत नाहीत. एक बोधिसत्व मनुष्य म्हणून ते जन्माला येतात आणि बुद्ध होण्यासाठीचा मार्ग आहे, त्या मार्गाने तो बोधिसत्व पुढे पुढे जेव्हा जातो तेव्हा तो सम्यक संबुद्ध बनतो, ठरतो. आणि त्यामुळे सिद्धार्थ गौतमाचं
म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचं महाभिनिष्क्रमण म्हणजे आधीच त्याला काय म्हणू गृहत्याग म्हणू तो आजच्या दिवशी झालेला आहे. 3 महाल त्यांच्या वडिलांनी जे बांधून दिले होते त्यांना त्यांचं मन रमावं, त्यांनी गृहत्याग करू नये, संन्यासी बनू नये म्हणून ते 3ही महाल त्यांनी त्यागले. सैनिक, नोकर, चाकर, यशोधरा नावाची पत्नी, नुकताच जन्मलेला राहुल बाळ आणि राजा शुद्धोधन नावाचे वडील आणि महाप्रजापती गौतमी माता आणि संपूर्ण त्यांची मित्रमंडळी, शाक्य संघटनेचे सभासद, नातेवाईक, चुलते मावसे आणि राजकुमार असताना त्यांनी हे सगळं काही त्यागलं आणि त्याला महाभिनिष्क्रमण म्हटलेलं आहे. याच्यावर विस्ताराने आपल्या प्रवचनांमध्ये आपण सांगितलेलं आहे द ग्रेट हॅपीनेस वरती. आणि त्यामुळे आजचा दिवस कोणता, दुसरं महत्व कोणतं आहे, सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा महाभिनिष्क्रमण दिवस देखील आहे बघा. आणि तिसरी एक महत्वाची घटना घडली बघा आजच्या दिवशी की ज्या घटनेने संपूर्ण जगाला बुद्ध प्राप्त झाले. संपूर्ण जगताला ज्या घटनेमुळे बुद्ध प्राप्त झाले, बुद्ध मिळाले. मी आता मगाशी जी गाथा म्हणालो प्रारंभी, सुखो बुद्धानं उपादो. भगवंताला जेव्हा विचारलं भगवान या जगतामध्ये सर्वात सुखकर गोष्ट कोणती आहे, सुखकर घटना कोणती आहे की ज्यामुळे फक्त मनुष्यच नाही तर सर्व प्रकारचे प्राणी, छोटे मोठे आणि सर्व जीवसत्व, सर्व जाती धर्माचे लोक, सर्व संप्रदायातील लोक, स्त्रिया, पुरुष, तरुण तरुणी, संन्यासी, परिव्राजक, धर्मगुरू, सर्व प्रकारचे लोक कशाने सुखी होतील. तर सर्वात मोठं सुख कोणतं आहे की सुखद अनुभव कोणत्या गोष्टीमुळे येईल, तेव्हा त्यावर भगवंताने सांगितलंय सुखो बुद्धानं उपादो. भगवान बुद्धाचं उत्पन्न होणं म्हणजे जन्म होणं म्हणजे ज्ञानप्राप्ती होणं. भगवान बुद्धांचं उत्पन्न होणं ही घटना सर्व घटनांच्या तुलनेमध्ये सर्वात सुखद आहे बघा. तुम्ही दी बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथ जर वाचला तर त्यामध्ये बुद्धत्व प्राप्तीच्या पूर्वी आणि बुद्धत्व प्राप्ती होताना आणि नंतर काय घडलं, ज्ञानप्राप्तीच्या वेळेला सिद्धार्थ गौतमाला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा नेमकं काय घडलं, निसर्गामध्ये सुद्धा कसे बदल झाले हे बाबासाहेबांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे बघा. म्हणजे भगवान बुद्धाचा जन्म होणं हे सर्वांच्यासाठी मोठं सुखदायक असते. कारण मनुष्य प्राण्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारच्या उद्देशाने प्रेरित केलेला निर्वाणाचा मार्ग भगवान बुद्धांच्यामुळे प्राप्त झाला बघा. हा श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत होण्याचा जो मार्ग आहे कुणामुळे प्राप्त झालेला आहे, तथागत भगवान बुद्धांच्यामुळे प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे सांगितलेलं आहे की आज जी घटना घडली आहे ती घटना म्हणजे आपल्या महान तथागत भगवान सम्यक संबुद्धांनी आजच्याच दिवशी ऋषी पतन मृगदाय वन जे आता सारनाथ मध्ये आहे, वाराणसीला आहे. तुम्ही जर कधी बुद्धगयेच्या टूर मध्ये वगैरे गेलात तर तुम्हाला पाहायला मिळेल सम्राट अशोकाने तिथे धम्मेक नावाचा स्तूप उभारलेला आहे. भगवान बुद्धांची गंधकुटी आहे जिथे भगवान बुद्ध राहिले. आपल्या चॅनलवरती ते टाकलेलं आहे आपण. आणि त्यामुळे तिथे भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास केला. कुठे वर्षावास झाला भगवंताचा पहिला? सारनाथ येथील ऋषी पतन मृगदाय वनामध्ये पहिला वर्षावास झाला. आणि आजच्याच दिवशी त्या भगवंताने सुद्धा अधिष्ठान केलं की 3 महिन्यांपर्यंत पावसाळ्याचा हा कालावधी जो आहे म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन आणि त्यानंतर मग पवारणीचा कार्तिक महिन्यापर्यंत या वर्षावासाला कधी कधी वर्षावासाचे कधी कधी 3 महिने म्हटल्या जाते आणि कधी कधी याला चातुर्मासही म्हटल्या जाते. असं काही नाही की चातुर्मास कोणाचा दुसऱ्याचा शब्द वगैरे, कारण आपल्यामध्ये तर बापा लय तसं काय कन्फ्युजन करणारे लोक असतात. वर्षावासही म्हणतात याला आणि चातुर्मासही म्हणतात. चातुर म्हणजे 4 मास. 4 मास कोणते सांगितले भगवंताने? खरं तर 4 मासच सांगितलेले आहेत. आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा वर्षावास सांगितलेला आहे. का तर भगवंत म्हणाले आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंतचे अधिष्ठान असतात वर्षावासाचे भिक्खूचे, कारण तेव्हा पावसाळा जास्त असतो. आणि मग आश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा जो 1 महिना आहे तो भिक्खू संघाला कठीणची वरदान घेण्यासाठी, पवारणा करण्यासाठीचा सांगितला. म्हणून चातुर्मास किंवा वर्षावास याला म्हटलेला आहे. आणि त्यामुळे भगवंताचा पहिला वर्षावास जो होता, भगवंताचे सुद्धा 45 वर्षावास झाले. मी मध्ये मध्ये कधी सांगण्याचा प्रयत्न निश्चितच करेल त्यांचे भगवंताचे आपल्या वर्षावास कुठे झाले आणि कोणी त्यांना निमंत्रित केलं वगैरे वगैरे. विषयाला वाढवत नाहीये. आणि म्हणून भगवंताचा पहिला वर्षावास धम्मचक्र प्रवर्तन दिनी म्हणजे आजच्या दिवशी, खरं तर आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे.
बऱ्याचदा असंही लोकांमध्ये कन्फ्युजन आहे, काही काही लोक म्हणजे फार जास्त भावनिक होतात आणि विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतात. आता धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश कोणी केला? कोणी केला? ज्यामध्ये 4 आर्य सत्याचा जिक्र आहे, आर्य अष्टांगिक मार्गाचा जिक्र आहे, निर्वाणाचा जिक्र आहे, तर तो उपदेश कोणी केला? तथागत भगवान सम्यक संबुद्धांनी केला. कुठे केला? बरोबर आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश किंवा धम्मचक्राला निर्माण करणं, त्याला गती देणं सर्वप्रथम कोणी केलेलं आहे? भगवान तथागतांनी. आणि म्हणून खऱ्या अर्थाने धम्मचक्र प्रवर्तन दिन आज आहे. परंतु लोकांच्या आता सगळ्यांचाच नाही बाबा, तुम्ही तर लय चांगले, तुमचा तर विषयच नाही, तुमच्या एवढं तर अभ्यासू कोणी नाही. परंतु काही काही लोकांचं गणित असं, एखादं पुस्तक वाचलं, कोणाचं एखाद्याचं भाषण वाचलं किंवा काही आपल्याला वाटलं की हे असं आहे ना असं नाही, तर आपल्या माणसाचा त्याच्यात कोणी हात धरू शकत नाही. ते लावून धरण्यामध्ये बस मेरीच सुनोन मेरीच गिनोन मीच बरोबर आहे, मीच विद्वान, भगवान बुद्धानंतर बाबासाहेबांनंतर मीच आहे म्हणते आणि मला जे समजते ते कोणाला समजत नाही म्हणते. आणि त्याच्यामुळं बऱ्याच बाबतीमध्ये समाजामध्ये कन्फ्युजन पेरलेलं आहे काही काही लोकांनी. आणि त्यामुळे ते कन्फ्युजनही दूर केलं पाहिजे आपण. आणि त्यामुळे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिकलो पाहिजे आपण, कारण भगवंताने ते शिकवलंय आपल्याला. सत्यवादी आहोत म्हणून आज धम्मचक्र प्रवर्तन दिनही आहे. आणि त्यामुळे भगवंताचा पहिला वर्षावा जो आहे तिथे सारनाथला झाला. भगवंताने पंचवर्गीय श्रावकांना उपदेश दिला. किती लोक होते? किती आहे ना? वामनदादाने सुद्धा म्हटलेला आहे बघा, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे. कुठं? वाणीत भीम आहे. करणीत भीम असता. करणी म्हणजे कर्म, कर्तृत्व, आचरण, स्वभाव. करणीत भीम असता. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. परंतु ह्याच्यावरती आपण लय बोललेलो आहे, पण सांगतो, आठवण करून देतो. भगवंताने सुद्धा पहिलं प्रवचन किती लोकांना दिलं? किती? पण ते 5 लोक असे होते की ते पहिले अरहंत ठरले भगवंताच्या नंतर. हे लक्षात घ्या तुम्ही, त्यांचं किती पुण्य असेल की भगवान बुद्धांच्या ज्ञान प्राप्तीनंतरचं पहिलं प्रवचन श्रवण करण्याचा बहुमान पुण्य त्या 5 परिव्राजकांना प्राप्त झालं. त्यांचं महान पुण्य होतं बघा. आणि ते 5 जे होते, म्हणजे पहिली घटना बघा कोणती सांगितली, ही तिसरी घटना कोणती सांगितली? धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश त्या 5 लोकांना केला भगवान बुद्धांनी. आणि त्या 5 लोकांना भगवान बुद्धांनी आजच्याच दिवशी, मग जेव्हा प्रारंभीचं विशुद्धी मग्गाचा भगवंताने उपदेश केला की नाही, तर यही भिक्कवे म्हणून त्या 5 लोकांची परिव्रज्जा झाली. म्हणजे भिक्खू म्हणून. तर हे काशाय वस्त्र भिक्खू आज भंतेजी जे काही श्रामणेर बिमनेर तुम्हाला दिसतात, थेरो महाथेरो काय जे असतील ते, तर यांची उत्पत्ती, यांची निर्मिती कोणी केली आहे? भिक्खूची निर्मिती कोणी केली? भिक्खूंची निर्मिती भगवान बुद्धांनी केली. आणि असं म्हटल्या जाते की आज या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू संघाची निर्मिती केली भगवान बुद्धांनी त्या पंचवर्गीय श्रावकांच्या माध्यमातून. ही 4थी घटना देखील आजच्या दिवशी घडलेली आहे. आणि त्यामुळे याला मी याचा विस्तार करत नाहीये जास्त. काही जे नवीन लोक आहेत आपल्याकडे जॉईन झालेले, बऱ्याच लोकांचे कॉल येतात, मेसेजेस येतात, भंतेजी आम्ही वर्षावास करू शकतो का? आता खरं तर मी प्रारंभीच सांगितलं, वर्षावास भिक्खूचा असते. तुम्ही गृहस्थ उपासक कोणी वर्षावास नाही करू शकत. श्रामणेरही वर्षावास, त्याला शब्दप्रयोग कोणता करायचा की वर्षावासातील कालावधीमध्ये मी भंतेजी 3 महिन्यासाठी उपोषित शील ग्रहण करू शकतो का, किंवा उपोषितधारी बनू शकतो का, असं म्हणायचं आहे. मी वर्षावास करतो असं नाही. वर्षावास कोणाचा? मी सर्वांना सांगतो, वर्षावास कोणाचा? फक्त भिक्खूंचा, श्रामणेरांचाही नाही आणि उपासक उपासिकांचा नाही. परंतु तुमच्यासाठी ही जी पर्वणी आहे वर्षावासाची, भिक्खूंच्या अधिष्ठानाच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा अधिष्ठान केले पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलं, जसं सम्यक संकल्प तुम्हाला मी मगाशी सांगत होतो की अधिष्ठान म्हणजे ठाम निश्चय. मी उपोषिताच्या बाबतीत आता तुम्हाला थोडक्यात बोलणार आहे आणि संपवणार आहे. 7 वाजता आपलं सेशन, आपल्याकडे अजून 14 मिनिटं आहेत. तर उपोषिताच्या बाबतीत जे नवखे लोक आहेत, ज्यांना बिचाऱ्यांना माहिती नाहीये, रोज लोकांचे कॉल आहेत, मेसेज आहेत की भंतेजी मला पाळता येते का, आम्हाला जमेल का करायला वगैरे वगैरे, 3 महिन्यासाठी करायचं की मग 8 आपल्या महिन्यातून 4 दिवस करायचं वगैरे वगैरे. तर बघा, उपोषित पालन कोणीही करू शकते.
काय म्हणतो समजतं? आर्य उपोषताचं पालन कोणीही करू शकते आणि करायलाच पाहिजे, परंतु त्यासाठी अधिष्ठान केलं पाहिजे. कारण उपोषत व्रत आहे. व्रत समजते तुम्हाला? उपोषत व्रत आहे. व्रत म्हणजे ठाम निश्चय करायचा आहे त्याचा की मी हे करेन, आणि जमत असेल तरच करायचं असते, नाही तर करायला गेलो एक आणि झालंय दुसरं. याचना तर केली, ओ का सांग बनते ती सरण आठ्यांग समनागतंग काय काय सजना जे असेल ते, आणि मग नाही मी आजारी आहे, मग असं आहे, मी तसं आहे वगैरे वगैरे. भगवंताला जी कसम दिली, शपथ दिली किंवा अधिष्ठान जे केलं ते जर पाळलं नाही तर त्याचे पाप लागते. मग तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून पाळता प्रत्येकाला येते. संकल्प करणं की बा मी हे करेल, मी सकाळी लवकर उठेल, हा संकल्प झाला वरवर करणीचा. पण मी उठणारच आणि उठून दाखवेल आणि उठत राहील, हा झाला अधिष्ठान, ठाम निश्चय आणि संकल्प प्रारंभी. मी असं करेल, मी तसं करेल, मी विहारात जाईल, मी धम्मदेशना श्रवण करेल, मी उपासनाचं पालन करेल. म्हणजे हे प्रारंभीची भूमिका, मनाची प्रवृत्ती प्रारंभीची, आणि ठाम त्याच्यावर शिक्कामोर्तब करणे, त्या दिशेने बरोबर एक व्रत घेऊन वाटचाल करणे, त्याला अधिष्ठान म्हटलंय. थोडक्यातच मी सांगतो, सायंकाळी पुन्हा त्याची पुनरुजळणी होईल. आणि म्हणून अधिष्ठानामध्ये आणि संकल्पामध्ये फरक आहे. आपल्या मनशुद्धीसाठी, आपल्या हितासाठी काही अधिष्ठान करावे लागतात. मी हे सांगताना तुम्हाला आता मध्ये म्हणालो होतो, सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर जेव्हा बुद्ध गेला बोधिवृक्षाखाली बसले, काय लिहिलं बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये? त्यांचं अधिष्ठान होतं बघा. सिद्धार्थ गौतमाने पद्मासनात बसले. ह्या मूर्त्या बघता तुम्ही, जिथे कुठे भगवंताची मूर्ती आहे बघा, असे पायात पाय असा टाकलेला बघितलं. पद्म, पद्म म्हणजे कमळ, कमळावर बसवलेलं दाखवलं. हे कमळाच्या फुलासारखं आहे. ही जी पोझिशन दिसते ना तुम्हाला, पण ही जी पोझिशन आहे हे कमळाच्या पानांची पोझिशन आहे. असे कमळाचे पानं असतात एकमेकामध्ये. तुम्ही जर कधी कमळाचं फुल पाहिलं असेल तर एकमेकामध्ये असे त्याच्या पाकळ्या असतात. तर मग भगवान बुद्ध सुद्धा असे पद्मासनात बसलेले दिसतील. जिथे कुठे भगवंताची मूर्ती असेल, मागे मी बोललो की कमळावरच का वगैरे वगैरे, तो विषय वेगळा. तर पद्मासनामध्ये बसले होते सिद्धार्थ गौतम बुद्ध गेच्या बोधिवृक्षाखाली. आणि बसलेले असताना त्यांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संकल्प केला होता की शरीरामध्ये रक्त आहे तोवर, हाड जोर आहेत, मांस जोर आहे तोवर, हे रक्त जरी आटले, मांस हड्डे जरी झिजले, तरी सुद्धा माझं अधिष्ठान मी संपवणार नाही. माझ्यामध्ये श्रद्धा आहे आणि मी त्या श्रद्धेच्या बलावरती माझ्यामध्ये मी अधिष्ठान केलाय. त्या अधिष्ठानाच्या जोरावरती जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होत नाही, बोधी प्राप्त होत नाही, बोधी ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी माझं अधिष्ठान सोडणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यापूर्वी 6 वर्ष एक राजकुमार असलेल्या व्यक्तीनं, तरुण राजकुमार असलेल्या व्यक्तीनं 6 वर्षाची खडतर तपश्चर्या असते. आपण आता उपोषणात तुम्ही करून पहा. सकाळी उठण्याचा प्रयत्न, म्हणजे उठा, मी संकल्प हे अधिष्ठानामध्ये मोडते, तुम्ही सकाळी उठण्याचा प्रयत्न. पण एखादी गोष्ट करण्यासाठी किती त्याग करावा लागते हे तुम्ही समजू शकता. समजा जेवण न करणे, 24 तासातून एकदाच जेवण करणे, तुम्ही करून पहा. असं पोटात कावळे, बगळे, खेकडे काय काय किती ओरडत असतील, बापा खाय ना तू, कशाचं उपोषण, कशाचं काय आलं. परंतु याच्यावरून विचार करा तुम्ही की सिद्धार्थ गौतम जे सगळ्या प्रकारच्या सुखात वाढलेला तरुण 6 वर्षाची खडतर तपश्चर्या करतो अधिष्ठानपूर्वक, आणि तो तरुण मग त्या बोधिवृक्षाखाली बसलेला असताना पूर्वाभिमुख संकल्प करतो, अधिष्ठान करतो आणि म्हणतो की जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मी आसन सोडणार नाही. गवताच्या आसनावर, आपल्याकडे तर हे नरम गादीचे आता आसनं आहेत, त्यांच्याकडे गवताचं आसन त्यांना दिलं होतं एका दानदात्याने तिथेच, आणि त्या आसनावरच असे बसले होते ध्यानाच्या अवस्थेमध्ये. तुम्ही जर कधी पाहिलं तर ज्ञानप्राप्तीची एक मुद्रा आहे आपल्या भगवंताची. असे भगवान बसलेले आहेत बघा, डाव्या हातावर उजवा हात ठेवलेला आहे आणि असे पाय एकमेकांमध्ये टाकलेला असे बसलेले आहे बघा. ज्ञानप्राप्तीची ती मुद्रा आहे, त्यांनी तिथे अधिष्ठान केलं होतं बघा. असं म्हटलंय ग्रंथांमध्ये, सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी सुद्धा. मारसेना तुटून पडली होती. हे सिद्धार्था, हे गौतमा, तू राजकुमार आहेस, तू राजबिंडा आहेस, तू तरुण आहेस, तुला वडील राजा म्हणून वडील लाभलेले आहेत, तुला माता आहे, तुला पत्नी आहे, तुला मूल आहे, तुला घर वगैरे बंगला वगैरे सगळं आहे. हे सगळं असताना तू इथे कशाला बसला? उठ,
मनाची अवस्था म्हणते बघा कधी कधी. आताही तुम्ही बसलेले आहात की नाही, तुमच्यापैकी पण ऑनलाईन आणि ऑफलाईन पण बसलेले आहेत की नाही. हे गुडघे मारसेनेचं काम करतात, ही कंबर मारसेनेचं काम करते, माहित तुम्हाला. हा मेंदू मारसेनेचं काम. उठ चल तुला घरी जायचं. काय ढेकळा आहे घरी, काहीच नसते बघा. म्हणजे अधिष्ठान करू देत नाही मारसेना आपल्याला. सिद्धार्थ गौतमानं अधिष्ठान केलं म्हणून पुण्य पारमिताही लागतात अधिष्ठान करायला, हे पण तुम्हाला सांगतो. पूर्व पुण्यही लागते. पूर्व पुण्य जर नसेल तर धार्मिकतेचा त्यागाचा स्वभाव तयार होतच नाही, होतच नाही. तुम्हाला सांगतो, जसं भगवंताने देवदत्ताच्या बद्दल सांगितलं किंवा भगवंतानं ते चमचीचं पळ्याचं उदाहरण दिलं. काही काही लोक बिलकुल त्या चमच आणि पळीसारखे असतात, माहीत सगळं आहे पण अधिष्ठान नाही करू शकत, त्याग नाही करू शकत, संकल्प नाही करू शकत, उपोषद पालन नाही करू शकत, पंचशील पालन नाही करू शकत, बुद्ध विहारात नाही जाऊ शकत, धम्मदेशना नाही ऐकू शकत, हात नाही जोडू शकत, वंदन नाही करू शकत. बघा काही काही लोकांचा स्वभाव का बनलेला आहे. आणि काही काही लोक एकदम विनम्र बघा, त्यांना आता बघा आज उपोषद सुरू होणार आहे, आज वर्षावर सुरू. काही लोक सकाळीच उठले बघा, आंघोळ पांघोळ करून ध्यानालाही बसले, बिलकुल उपोषदासाठी तयारच आहेत. आता ऑनलाईन बघा, जगातून लोक आहेत बघा ऑनलाईन. तुमच्या माहिती, तुम्ही तर ऑफलाईन आहातच इथे, तर ऑनलाईन जगभरातून लोक जॉईन झालेले आहेत. काम त्याच्यामध्ये मोठमोठे लोक आणि आपलेच नाही, इतरही लोक आहेत तुमच्या माहितीसाठी. आता हे नाव येतात आमच्याकडे, सेवा आहेत ना, इतर समाजाचेही लोक आहेत, कारण ज्यांच्यामध्ये श्रद्धा आहे, धार्मिकता आहे, तेही जॉईन होतात, तेही प्रवचन ऐकतात. आणि म्हणून पूर्व पुण्यही लागते. म्हणून सिद्धार्थ गौतमाचं पूर्व पुण्य होतं, म्हणूनही ते अधिष्ठान करू शकले आणि म्हणूनही त्यांना ज्ञानाची प्राप्ती होऊ शकली. आणि त्यामुळे बघा हा अधिष्ठानाचा दिवस असल्या कारणाने जसं सिद्धार्थ गौतमाने अधिष्ठान केलं, तर तुम्हाला 3 महिन्यांसाठी अधिष्ठान करायचं आहे बघा. किती? फार पुण्य प्राप्त होईल तुम्हाला सांगतो बघा. पण अधिष्ठान केलं तर ते शक्य आहे, पण वरवरचा संकल्प केला तर काहीच शक्य नाही. मग आजार पुढे तोंड काढते, मग भूक तोंड काढते पुढं, मग झोप तोंड काढते, आणि मग काम तोंड काढतात, मग लोभ बिना कामाचे काम हे तोंड काढतात वरती. जाऊ दे ना काय होत त्याला, जाऊ दे ना काय होत त्याला. मला आठवते, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा माझी उपसंपदा होत होती मुंबईला, अरबी समुद्रामध्ये आमची उपसंपदा झाली, त्याला 20 वर्ष आता पूर्ण झाली बघा, आता होत आहेत पूर्ण. त्या समुद्रामध्ये जेव्हा बसलो होतो आम्ही, तेव्हा तिथे अधिष्ठान केलं बघा. 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, म्हणजे आज मला ती घटना आठवली, अंगावर शहारे आले माझ्या. मी तेव्हा फार मॅच्युरिटी नव्हती तेव्हा माझ्यामध्ये, पण तेव्हा मला जेवढा तोडकोमोडके बाबासाहेब समजले किंवा भगवान बुद्ध समजले होते, मी उपसंपदा घेताना संकल्प अधिष्ठान केलं होतं की आता उपसंपदा करतोय, कायमस्वरूपीची वर घेतोय मरण्यासाठी. भोजन कोणी देव न देव, विहारात कोणी थांबू देव न देव, कोणी बदनामी करो, कोणी निंदा करो, कोणी त्रास देव, कोणी परेशान करो, किंवा स्वतःच्या शरीरामुळे आजारांमुळे त्रास हो की काही हो, घरी कोणी काय बिघडेल बिघडो, आपण चिवरात मरण्यासाठी उपसंपदा करत आहे. आणि हे जीवन, हे चिवरधारीचं जीवन आपलं बाबासाहेबांच्या संकल्पपूर्तीसाठी, भारताला बुद्धमय बनविण्यासाठी आणि स्वतःला सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी तुम्हाला ही उपसंपदा घ्यायची आहे. हे अधिष्ठान 20 वर्षांपूर्वी केलं होतं बघा. आणि म्हणून प्रामाणिकपणे स्वतः धम्माचं आचरण करून लोकांना आपण धम्माचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, लोकांमध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे अधिष्ठान केलं म्हणून टिकल्या जाते बघा. काही काही गोष्टी अशा असतात, अधिष्ठान जर नसेल, आम्हाला आजार आहेत का, आजार नाहीत असा काही विषय नाही. बऱ्याचदा अशी मारसेना खरंच समोर येते बघा, तुम्हालाही त्याचा अनुभव असेल. आजार असेल काही काही लोकांच्या, तर म्हणजे आठवत नाही बाबा तुम्हाला, पण स्वभाव सांगतो, मनुष्य स्वभाव म्हणजे काही नसेल तरी पण ते मग असं दाखवते, नाही 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 असं आहे म्हणते मला. आणि प्रवृत्ती अशी आहे की नसेल तरी मग जर तुम्ही म्हणत असाल नाही नाही असं होते तसं होते, तर उद्या तसं होणार म्हणजे होणार. सायकॉलॉजी तशी काम करते आपली. म्हणून भगवंताने सांगितलं की मनाने सदैव आपण प्रसन्न आणि सकारात्मक राहायला पाहिजे. म्हणून उपोषताचं पालन करण्यासाठी तुम्हाला 8 प्रकारचे अधिष्ठान करावे लागतील. आजपासून आज जसं उपोषद पालन केलंय, 2 पर्याय आहेत तुमच्याकडे उपोषदधारींसाठी, उपोषद पालन करणाऱ्या लोकांसाठी. एक तर तुम्ही 3 महिन्यांसाठी सुद्धा संकल्प करू शकता.
आज उपोषण तुम्ही घेतलंय तर अश्विन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणजे 3 महिन्यानंतर उपोषण त्यागता येईल, म्हणजे पंचशील ग्रहण करायचं भंतेजीकडून आणि उपोषण व्रत तिथे संपलं, अधिष्ठान तुमचं संपलं. नाही तुमच्याच्यानं जमत नसेल तर जे 4 उपोषणाचे दिवस असतात प्रत्येक महिन्याला, म्हणजे 4 त्रिकोण 12, म्हणजे पूर्ण 3 महिन्याचे किती उपोषणाचे दिवस आहे? 12 दिवस. महिन्यातले 4 दिवस, पौर्णिमेचा 1 दिवस, शुक्ल पक्षाची अष्टमी, कृष्ण पक्षाची अष्टमी, चतुर्दशी म्हणजे अमावस्येच्या आदला दिवस, हे 4 उपोषणाचे दिवस असतात. तसं आपण वेळोवेळी आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला म्हणा किंवा आपल्या ग्रेट हॅपीनेस चॅनलला म्हणा आपण तसं तुम्हाला टाकत राहू. तर दर आठवड्याला हे सेशन, ऑनलाईन सेशन तर होतच राहील आणि ऑनलाईन आपल्या चॅनलवरती पण लाईव्ह तुम्हाला दिसतच राहील सगळ्या गोष्टी. तर हे 4 दिवस किंवा 3 महिन्यांसाठी उपोषण धारण करू शकता. नियम कोणते आहेत फास्टली सांगतो मी. पहिला नियम आहे हिंसेपासून अलिप्त राहणे, पानाती पाता वेरमणी, म्हणजे हिंसेच्या प्रवृत्तीपासून अलिप्त राहायचे. म्हणजे मी तर सांगतो तुम्हाला या दिवसामध्ये 3 महिन्यांच्या दिवसामध्ये कोणी मांस मच्छी खाते असेल तर 3 महिने तुम्ही वर्ज केलं पाहिजे भगवंताने. म्हणजे असं भगवंताने सांगितलं असं नाही, आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही संकल्पही केले पाहिजे. आता काही गोष्टी अशा असतात की ते संकल्प केल्या पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. उपवासाचं पालन केल्यावर तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. एक काय प्राप्त होईल? आरोग्य प्राप्त होईल प्रत्येकाला, अधिष्ठानपूर्वक जर कोणी करत असेल. दुसरी गोष्ट तुमच्या मनाची निर्मळता, अध्यात्माकडे तुमची ओढ लागेल. तिसरी गोष्ट तुमची श्रद्धा वाढेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि श्रद्धा खूप महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये धम्माचं आचरण करण्यासाठी. म्हणून पानाती पाता हिंसेच्या प्रवृत्तीपासून अलिप्त राहा. स्वतः प्राण्यांची हत्या करायची नाही, दुसऱ्याकडून करून घ्यायची नाही, कोणाला आदेश द्यायचा नाहीये आणि म्हणून हिंसेपासून अलिप्त राहणे. दुसरं चोरी कर्मापासून अलिप्त राहायचं. आणि चोरी म्हणजे कोणाचा डाका डाललेच नाही, म्हणजे एकदम कोणाच्या घर फोडणं त्याला चोरी म्हणत नाही. तर घरातले तुम्ही कोणाचे पैसे चोरत असाल किंवा कुठली वस्तू नाही म्हणत असाल, असं मला माहीतच नाही, लपून ठेवली मटक्यात किंवा कुठं काय काय समजा जे असेल ते त्याला चोरीच म्हणतात. तर म्हणून चोरी कर्मापासून अलिप्त राहायचा. छोटी मोठी कोणती, दुसऱ्याकडूनही चोरी करून घ्यायची नाही, कोणाला चोरी करण्यासाठी प्रवृत्त करायचं नाही, स्वतः चोरी करायची नाही. तिसरी गोष्ट बघा, पानाती पाता आपल्या पंचशिलामध्ये कामेसुमिच्छाचार येते आणि अष्टशिलामध्ये अब्रह्मचर्य येते, म्हणजे ब्रह्मचर्य व्रत. हे ब्रह्मचर्य व्रत बघा, हे सुद्धा अधिष्ठान आहे आणि ते अधिष्ठान सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणून तुम्ही पती पत्नी असाल तर तुम्हाला रोज 3 महिने जमत नसेल तर 8 दिवसातून 1 दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळलं पाहिजे. त्याचे अनगिनत फायदे भगवंताने सांगितले, ग्रहस्थांसाठी देखील आणि संन्यासी लोकांसाठी देखील. म्हणून ब्रह्मचर्य आपण म्हणजे तुम्ही ग्रहस्थ आहात तर किमान 8 दिवसाला पाळलं पाहिजे. आणि जर तुम्हाला शक्य असेल, दोघांची पती पत्नीची परवानगी असेल तर 3 महिन्यासाठी दोघांनी पण उपवास जर धारण केलं तर त्याच्या एवढं पुण्य दुसरं कोणतं नाही. बघा, हा तिसरा नियम आहे. चौथा नियम आहे खोटं बोलण्यापासून अलिप्त राहणे. आता या चौथ्या नियमामध्ये ऍडिशनल भगवंतांनी 4 नियम सांगितले बघा. पहिली गोष्ट तर खोटं बोलू नये, त्यानंतर चहाडी चुगली किंवा निंदा करू नये, व्यर्थ बडबड करू नये, शिवी गाळीची रागाची भाषा वापरू नये. कारण या वाणीद्वारे लय भयंकर कर्म होतात बघा. आपल्याला समजत नाही की आपण काय बोलत आहे, त्या बोलण्याचा काय परिणाम होतोय. आणि म्हणून शक्य झालं तर उपवासाच्या दिवशी याला कुलूप लावायचं. बऱ्याच लोकांना जमत नाही कुलूप लावायला, पण मोठं कुलूप आणा आणि चाबी मोठी आणा आणि त्याला लावा. कोणाला म्हणूही नका, काही बोलूही नका. आणि कधी कधी असं होते मग हे बंद जरी असलं तरी इकडं खत 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 बसले ना, असं केलं तसं केलं, हे केलं ते केलं. भगवान बुद्ध म्हणाले, जर तुम्ही धार्मिक आहे तर तुमचे काही लक्षणं दिसले पाहिजे. पहिली गोष्ट, सर्वांकडे पाहून तुम्हाला असं प्रसन्न वाटलं पाहिजे. तोंड वाकडं केलं की तुमच्यात खूप क्रोध आहे, खूप राग आहे, खूप द्वेष आहे, याचा असा अर्थ आहे, लक्षण आहे. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर काय करते? या हे घ्या इंजेक्शन, असं मारते का? डोळे दाखवा, जीभ दाखवा, नाडी पहा म्हणते का नाही? त्या कोणत्याही आजाराचे लक्षण असतात बघा. म्हणून रागाचे द्वेषाच्या स्वभावाचे पण लक्षण असतात. हे मी तुम्हाला नेहमी सांगतो. डिस्प्ले आहे की नाही, हे सीसीटीव्ही कॅमेरे 5 बसवलेले आहे, त्याचा डिस्प्ले इथे आहे. या 5 सीसीटीव्ही कॅमेरे नाक कान डोळ्यात जे काही आहे त्याच्या माध्यमातून जे जे काही घडते या डिस्प्लेवरती झळकते. म्हणून बघा, कधी प्रसन्न तर कधी रागीट तर कधी काय, कोणाला पाहिले डोळे कोण मोठमोठे कोणाचे, आणि कधी कधी एकदम काही लोक असे हात जोडून विनम्र बघा. तर हा स्वभाव सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा परिणाम असतो. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, खोटं बोलायचं नाही, चुगली करायची नाही, व्यर्थ बडबड करायचं नाही, कोणाच्या बाबतीत काही असो आपण मौन बाळगायचं. उपवासाच्या ज्या दिवशी याला कुलूप लावायचं. त्यानंतर सांगितलं सुरा मेरय मद्यपमात ठाणं, म्हणजे दारू गांजा बिडी तंबाखू हे जे काही आहे, तुम्ही जर खात पित असाल कोणी
तर बिलकुल उपवासाच्या दिवशी तरी किमान त्याचं प्राशन करायचं नाही, त्याचा उपभोग घ्यायचा नाही. 6 वसील सांगितलं विकाल भोजन. विकाल भोजन कशाला म्हटलं भगवंताने, तर मध्यान्ह. भगवंताच्या काळात घड्याळ नव्हती. आता जसं 12च्या आत भोजन म्हणतो आपण, भगवंताच्या काळात घड्याळ नव्हती. भगवंताच्या काळात मध्यान्ह शब्द वापरला. मध्यान्ह म्हणजे जेव्हा सूर्याचा प्रकाश आपल्या सूर्य डोक्यावर असतो आणि त्या सूर्याची सावली आपल्या पायाखाली असते, म्हणजे आपली सावली आपल्या पायाखाली जेव्हा असेल त्याला मध्यान्ह म्हटलं. आणि ही पायाखालची सावली आपली दर महिन्यात सारखीच नसते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सूर्य आपली जागा म्हणजे पृथ्वी फिरते ना, तर ती सगळ्या गोष्टी बदलतात, कधी कधी टाइम पण चेंज होत असतो. म्हणून मग मध्यान्हाच्या पूर्वी, मग सकाळी तुम्ही नाश्ता करू शकता बरं, हे पण सांगतो तुम्हाला. काही लोकांना वाटते मग सकाळी काहीच खायचं नाही, दुपारी फक्त भोजन करायचं, पण तसं नाहीये. मध्यान्हाच्या पूर्वी तुम्हाला जे खायचं आहे नॉर्मली घरामध्ये बनवलं, आणि त्याच्यात खिचडीन साबुदाणा आणि चिवडान बिवडान याचा काही संबंध नाही दूरपर्यंत, हे सांगतो तुम्हाला. कारण जे नवीन लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये नाही, त्यांना वाटेल बा हा साबुदाणा खायचा. साबुदाणा यासाठी खातात उपवासाला लोक, कारण साबुदाणा राहते जड. तुम्ही कधी खाऊन पाहिला असेल, खाऊन पाहिला म्हणजे काय बाबा, तुमच्या घरात काय जे असेल ते तुमचंच आहे. साबुदाणा खाला की भूकच लागत नाही बघा. दुसरी गोष्ट चहा पिली की भूक लागत नाही बघा, लागते का? आणि पुन्हा म्हणायचं मला भूकच लागत नाही, लागेल कशी? चहा पिता 3 तास भूक लागते का मग? म्हणून उपवासाच्या दिवशी या जिभेला बी थोडंसं कंट्रोलमध्ये राहा म्हणायचं. आणि त्यामुळे साबुदाण्याचा आणि बिबुदाण्याचा काही संबंध नाही. घरी सर्वांच्यासाठी जे काही बनवलं आहे स्वयंपाक 12च्या आत तुम्ही तो ग्रहण करू शकता. आलं लक्षामध्ये? 12च्या नंतर म्हणजे दुपारच्या नंतर मात्र तुम्ही, आता 12 घड्याळाचा काटा फिक्स ठरवलेला आहे, म्हणून 12च्या नंतर मात्र तुम्ही काही ग्रहण करायचं नाही. समजा कुणाला काही आजार आहे ना, आजाराच्या गोळ्या सुरू आहेत आणि त्या गोळ्या जर रोज घ्याव्या लागत असतील समजा तरची गोष्ट, तर तुम्ही जांभळाचा ज्यूस, आंब्याचा ज्यूस किंवा असं जे ग्रीन टी असं काहीतरी घेऊ शकता. किंवा एखादा सफरचंद आहे त्याला तुम्ही रस करायचा आहे आणि ते तुम्ही प्राशन करायचंय. द्रव्य पदार्थ, ठोस पदार्थ खायचा नाही. पण जर गोळ्या वगैरे सुरू असतील तरची गोष्ट, नाही तर गोळ्या सुरू नाही आणि मग फळं सांगितले का येऊ द्या. किती आणले? पाव किलो फक्त. उपास आहे ना माझा. उपासाच्या नावानं खाऊन 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 घेते, दुसऱ्या दिवशी उठतच नाही मग. कारण तुम्ही संध्याकाळी 6च्या नंतर जो आहार घेता त्याच्यावर रात्रभर तुमची बॉडी काम करते आणि उद्याची जी सकाळ आहे त्याच्यानुसारच काम करते. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून वर्ज्य केलेलं आहे दुपारनंतरचं जेवण. परंतु तुम्ही ग्रहस्थ आहात, उपवास ज्या दिवशी नाही आहे त्या दिवशी 6च्या अगोदर, सूर्य मावळाच्या अगोदर थोडंफार खाऊ शकता, तो काही विषय नाही. परंतु उपवास असेल तर संकल्प करा. तुम्हाला वजन कमी करायचं असेल, चरबी कमी करायची असेल, तुम्हाला बऱ्याच आजार कमी करायचे असतील, तर आज अधिष्ठान करा की मला कोणता आजार तर नाही आहे, पण वजन वाढले, थोडंफार काही वाटते, गोळ्या औषध तर सुरू नाहीत सध्या तरी, तर तुम्ही संकल्प केला पाहिजे की फक्त मध्यान्हाच्या पूर्वी मी भोजन घेईल, त्याच्यानंतर भोजन घेणार नाही. 3 महिन्यानंतर मला तुम्ही भेटा, नाही तुमचे आजार कमी झाले काही तर आपलं नाव बदलून ठेवा. तुम्हाला भगवंताच्या बाजूला बसून सांगतो. कारण हे मध्यान्हाच्या पूर्वी भोजन घेण्यासाठी का सांगितलं, संध्याकाळी भोजन घेऊ नये हे का भगवंतानं सांगितलं, याला आरोग्याचं पण कारण आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही लवकर उठू शकता ध्यानासाठी. समजलं? आरोग्य तुमचं चांगलं राहते, जठराग्नी तुमचा चांगला काम करते, डायजेशन सिस्टम तुमची चांगली काम करते, तुमचा बीपी, शुगर हे तुम्ही करून पहा. एकदम नॉर्मल नाही झाला तर फक्त त्याचा अधिष्ठान करावं लागते सगळ्या गोष्टीचं. आणि म्हणून सुरामेरे म्हणजे विकाल भोजना वेरमेरे सांगितलं तुम्हाला. त्यानंतर बघा आहे नच्च गीत वादित. आता मोबाईल प्रत्येकाकडे आहे, त्यानंतर टीव्ही प्रत्येकाच्या घराघरात मोठमोठे टीव्ही आहे. या दिवशी म्हणजे बुद्ध धम्म संघ बाबासाहेबांच्या प्रबोधनाला सोडून बाकीचं जे काही असलेलं नाच गाणे जे काही असेल तुमच्या टीव्हीवर मोबाईलमध्ये त्याचा वापर करायचा नाही. कारण ते डोकं बहकवते, म्हणजे बहकवते बिलकुल. बघा तुम्हाला सांगतो. म्हणून नाच गाणे तमाशा. त्यानंतर मालागंध विलेपन काय आहे, तर मालागंध विलेपन म्हणजे हातात, नाकात, कानात, गळ्यात, पायात तुम्ही काय जे घालता साज शृंगाराच्या संदर्भामध्ये, तसं तर टिकलीचा काही संबंध नाही. हे मी तुम्हाला सांगतो. हे आयवाचं बिवाचं लेणं बिणं काही नसते. मग थायलंडच्या बाईला कुठं आयवाचं लेणं काय, चंद्रभागाबाई? श्रीलंकेच्या महिलांना कुठं काय आहे का? नाही आहे.
मुस्लिम समाजाच्या महिला कुठं आहे आता सौभाग्याचं लेणे त्यांचे का चालले का तसं म्हणजे नाव ठेवत नाही कोणाला सांगतो तसं कारण आपले काही काही महिला बिचारे आमच्या ज्या माता भगिनी लयच भावनिक टिकली कुठं काढतात का म्हणजे आता टिकली काढणं न काढणं काय काढत नाही का टिकली कधी काढते की नाही माणूस पण सांगतो तुम्हाला साज शृंगार जे आहे अट्रॅक्शन आकर्षण ज्याला म्हणतो आपण तर भगवंताने सांगितलं आपण जरी चांगले असलो मनाने निर्मळ असलो तरी भगवंताने सांगितलं याच्यावर आपण जे जे काही घालतो ते आकर्षण असते हे नैसर्गिक शरीर जे आहे ना आपली बॉडी याच्यावरती जे जे काही घालतो वापरतो लावतो ते सगळं आकर्षण आहे आणि म्हणून भगवंताने सांगितलं उपोषताच्या दिवशी साज शृंगार माला गंध अंगठ्या बिंगठ्या काय काय गळ्यात नाकात कानात हातात पायात बोटात जे जे काही आहे भारी भारीचे कपडे उपोषताच्या दिवशी एकदम साधं सिंपल राहायला सांगितलं भगवान बुद्ध म्हणाले त्याच्यामुळे एक तर आपला अहंकार कमी होईल नाही तर गळ्यातलं घेतलंय कार्यक्रमात गेलं वर 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 कानातलं घेतलं कान खाजायला पब्लिक मध्ये कोणीच विचारणा की ओढ्याला घेतलं कुठून आणलं आणि कान खाजू खाजू परेशान दाखवू दाखवू हे अहंकार आहे की नाही विचारलं तर मग विचारलं नाही बारीक तोंड करून घरी काय झालं बाबा विचारलं नाही एवढ्या भारीचं घेतलं ते तर त्यामुळे साज शृंगाराचं जे काय त्या दिवशी वापरायचं त्यानंतर सांगितलेलं आहे बघा उच्च आसन महासैन उच्च आसन कोणतं तर त्या काळात राजे महाराजांचे आसनं असायचे आताच्या काळात सोफे बिफे आहे बघा तर हे बघा असं बसलो आपले भंतेजी होते सुगत बोधी भंतेजी मागच्या वर्षवासाचं त्यांचं अधिष्ठान होतं पण 24 ऑगस्टला आपले भंतेजी आपल्याला सोडून गेले तर 92 वर्ष वय होतं भंतेजींचं किती 92 वर्ष वय होतं इथंच बसायची भंतेजी जिथे आता मी बसलो किती 1-2 घंटे बरं फक्त मला सांगायचे भंतेजी गुडघे दुखतात मग ते काय औषध बिवषध आणून द्यायचो लावायचे पण असं बसताना मात्र गुडघ्याला असं चोळतील पण असे बसायचे बघा अधिष्ठान होत त्यांचं शेवटपर्यंत गुडघ्यावर बसून सिनियर भिक्षूला 92 वर्षाचे भंतेजी आपले गुडघ्यावर बसून वंदन करायचे म्हणजे करायचे कारण स्वतःला जेवढं आपण आयदी बनवतो आळशी बनवतो तेवढं शरीर आपल्याला त्रास देते तुमच्या माहितीसाठी सांग म्हणून शरीराला कधी म्हणजे नसताना आळशी बनवू नये प्रॉब्लेम नसताना आळशी बनवू नये कारण याला जोपर्यंत याचा लाड केला आणि समजा मला खुर्चीवरच बसायचं सोप्यावरच बसायचं खाली बसायचंच नाही हे तुम्हाला धोका अवेळी देणार लवकर देणार सगळं शरीराचं गणित असंच आहे म्हणून जेवढं या शरीराला तुम्ही म्हणजे अधिष्ठानपूर्वक बनवाल तेवढं शरीर चांगलं बनेल तुम्हाला सांगतो हे आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे सांगितलं की उच्च आसन एकदम चांगल्या मोठमोठे जरी आपल्या घरचेच आसन आहेत पण कधी खाली बसून पाहा काय फरक पडते मी सांगतो खाली बस काय फरक पडते का आपण काय लहान होतो का काही फरक पडत नाही आणि जे लहान होतील की नाही ते विनम्र असतात तुमच्या माहितीसाठी सांगतो जे हवेत उडतील ते टंकन खाली पडतात बघा त्यामुळे माणसानं नॉर्मलच राहिलं पाहिजे भिक्खू असो का ग्रहस्थ असो का कोणी असो आपल्याला लहान बनता आलं पाहिजे नॉर्मल बनता आलं पाहिजे साधं बनता आलं पाहिजे भगवंतानंच सांगितलं आपल्या मनाला हलकं करा जरी सगळ्या सुविधा जरी आपल्याला असतील तरी सुद्धा आपण विशेष आहोत असं स्वतःला कधी वाटता कामा नये विशेष म्हणजे या बाकीच्या आविर्भावाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो आणि म्हणून उच्च आसनावरती बसायचं नाही उपोषण जर असेल तर खाली बसायचं ज्यांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी घरात खुर्चीवर वगैरे बसलं तर चालते एक महत्वाची गोष्ट तुम्हाला पुन्हा आवर्जून सांगतो संकल्प करा दररोज सकाळी 4ला उठण्याचा तुम्हाला जर आरोग्य चांगलं पाहिजे सगळ्यांच्यासाठी सांगतो दररोज सकाळी किमान वर्षावासाच्या दरम्यान तुम्ही करून पहा मी रिपीट करतोय तुम्हाला आरोग्य जर नाही प्राप्त झालं 3 महिन्यात आपलं नाव बदलून ठेव सकाळी 4ला उठा पण त्यासाठी रात्री 9, 9:30, 10च्या दरम्यान झोपा तुम्हाला 5-7 दिवस लागतील रुटीनवरती यायला या शरीराचं एक गणित आहे मोठं मजेदार गणित आहे सुरुवातीला उपाशी राहिले की हे लय त्रास देते 5-7 दिवसानंतर मग त्याला सवय होते ते म्हणत मागतच नाही तुम्हाला तुम्ही याला जी सवय लावाल आणि हे कोणाचं आहे आपलं आहे का नाही ते काय भांडेल का तुम्हाला समजा भांडेल का पण त्याला चांगल्या सवयीला जर लागले ना ते आपल्याला सुख देत राहील म्हणून सकाळी 4ला उठा रात्री 9, 9:30ला झोपा आणि अधिष्ठानपूर्वक दिवसाला झोपायचं नाही आजारी असाल तरी झोपू नका मी तर सांगतो तुम्हाला नाही तर आजार काहीच नाही आणि झोपले काय तो उपवास काय ढेकळाचा उपवास होईल काय बघा तुम्ही प्रत्येक शिलात काय लिहिले माहित मग पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि अदिन्नाद प्रत्येक शिलामध्ये सांगितलं पमाद ठाणा शब्द आहे की नाही पमाद म्हणजे काय पमाद म्हणजे प्रमाद म्हणजे आळस काय म्हटलं भगवंतान प्रत्येक शिलामध्ये पमाद
ठाणा म्हणजे प्रमाद, प्रमादाचं ठिकाण, ठाणा म्हणजे ठिकाण, स्थळ किंवा जे काही आहे त्याचे संबंधित आळस ज्याने निर्माण होईल असं काही करायचं नाही. मग झोपणं हे काय कशात मोडते? आळसात. रात्रभर झोपा ना बापा, मोबाईल बंद करा, टीव्ही बंद करा, नाही तर घरचे पाहत असेल तर तुम्ही जा बेडरूम मध्ये झोपा, कोण नाही म्हणत. आणि त्याच्यामुळं हे 8 नियम आहेत सर्वांच्यासाठी, फार सोपे नियम आहेत तसे पाहिले तर, परंतु मनामध्ये अधिष्ठानपूर्वक तुम्ही जर कराल तर त्याचा खूप मोठा लाभ तुम्हाला होईल. आणि त्यामुळे हे जे ऑनलाईन शिबिर आहे, आम्ही 3 जणांनी हे संयुक्त आहे, आपले धम्मबोधी थेरो भंतेजी आहेत, त्याचबरोबर यन धम्मानंद थेरो भंतेजी आहेत आणि आम्ही आहोत. तर प्रत्येक वर्षी हे ऑनलाईन उपोषण शिबिर असते. दर उपोषणाच्या दिवशी हे ऑनलाईन शिबिर असणार आहे. सकाळी 5:30 वाजता तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या संपर्कातील सर्व तुमच्या नातलगांना, मित्रपरिवारांना सुद्धा तुम्ही ही लिंक पाठवू शकता. त्यामध्ये एक पोस्टर पत्रिका आहे. तुम्हाला फ्री कॉन्फरन्स कॉल ॲप डाउनलोड करावं लागेल प्ले स्टोअरवर. तुमच्या मोबाईलमधले जे प्ले स्टोअर आहे ना त्याच्यामध्ये जाऊन फ्री कॉन्फरन्स कॉल हे ॲप आहे ते डाउनलोड करायचं. आणि त्यानंतर मग आम्ही जी लिंक पाठवतो तुम्हाला किंवा कुठूनही येईल तुम्हाला उपलब्ध होईल, त्या लिंकवर क्लिक केलं की डायरेक्ट ते जॉईन म्हणून तिथे दाखवते, त्याच्यावरती जॉईन करायचं. जॉईन झालं की तुम्हाला आम्ही दिसतो आणि प्रवचन ऐकायला मिळते. आणि हे करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरूच राहणार आहे जिंदगीभर. जिंदगी मोठी अनमोल आहे, भगवान बुद्धांनी सांगितलं. एकदा कानानं धोका दिला की मग भंतेजी दिसतील पण धम्म ऐकायला भेटणार नाही. एकदा सगळ्या गोष्टी मेंदूनं काम करणं बंद केलं की सगळं दिसेल पण ते बाकीच्या गोष्टी चालणार नाहीत. म्हणून जेवढं आयुष्य आपल्याला मिळाले की नाही त्याचा सदुपयोग करा. आणि ही मोठी पर्वणी आहे असं मी तुम्हाला रिपीट करू सांगतोय वर्षावासाची. या पर्वणीमध्ये तुम्ही उपोषणाचं पालन करून महान पुण्याचे भागीदार ठरा. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी तुम्हाला जे जे शक्य असेल सील पालन, म्हणजे शक्य असेल म्हणजे उपोषण पालन कराच अधिष्ठानपूर्वक. दान पुण्य करायला शिका. ज्यांना कुठे तुम्हाला दान द्यावंसं वाटेल, कुणाला म्हणजे कुठल्याही भिक्खूला, सिलवान, गुणवान, विनयधारी भिक्खू असतील तर तिथे दान देत राहा. आणि दान म्हणजे पैशाचं नाही तर भोजन दान देत राहा, परिष्काराचं दान देत राहा, वेगवेगळ्या प्रकारचं. किंवा कोणी भिकारी आहे, कोणी गरीब आहे, कोणी काय आहे, अनाथ आहे, तर त्यांनाही तुम्ही दान द्यायला शिका, मदत करायला शिका. मनामध्ये करुणेचा भाव, दयेचा भाव तुमच्या निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून सोडण्याचा भाव असतो तो दान देण्याचा म्हणजे त्यागण्याचा भाव आहे. त्यामुळे उपोषणाचं तुम्ही पालन करावं ही एक सूचना आहे. दुसरी सूचना अशी आहे की दररोज सायंकाळी 6 वाजता आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलवरती आमची लाईव्ह धम्मदेसना असणार आहे. आणि त्या धम्मदेसनेचाही तुम्ही लाभ घ्यावा. मिलिंद प्रश्न नावाचा जो ग्रंथ आहे, तर उपासकांची विनंती होती, बऱ्याच उपासकांनी फोन केले होते तसे किंवा चर्चाही झाली होती. आणि आम्हीही सुद्धा आपल्या चॅनलवरती जसं महामंगल सूत्र शिकवलं आहे, सिगालुवाद सूत्राचे काही भाग राहिले ते या वर्षावासामध्ये आम्ही 2-3 ठिकाणी शिकवणार आहोत, तर काही ठिकाणी सिगालुवाद शिकवणार आहोत. आणि इथे मिलिंद प्रश्नावरती आम्ही धम्मदेस, अत्यंत मजेशीर तो ग्रंथ आहे मिलिंद प्रश्न. त्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर आहेत, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, गंभीर प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती विस्तार आणि उत्तर आहेत. आणि त्यामुळे आपण त्याही ऑनलाईन म्हणजे लाईव्ह थेट प्रक्षेपणाचा आपण आस्वाद घ्याल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. औरंगाबाद शहर आणि जवळपासच्या सर्व श्रद्धावंतांसाठी सुद्धा एक सूचना आहे. आता सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत साजापूर वाळूज MIDC परिसरातील आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी एक भोजनदान, भिक्षू संघाला, उपासक उपासिकांना भोजनदान आणि जाहीर धम्मदेसनेचा कार्यक्रम आहे. मागच्या वर्षी तिथे आपण एक ऐतिहासिक बोधिवृक्ष लावला. बुद्धगयेच्या बोधिवृक्षाची शाखा तयार केल्या गेली आणि ती तिथे आपल्या रोपित केल्या गेली. तर त्याचा आज पहिला वाढदिवस आहे. मॉनेस्ट्रीमध्ये लावलेल्या सर्व झाडांच्या पेक्षा बोधिवृक्ष जो आहे बुद्धगयेचा शाखा तो अत्यंत वेगाने वाढत आहे. बघा तुम्हाला आजचे फोटो दिसतीलच आपल्या स्टेटसला वगैरे चॅनलवरती. तर तेव्हा त्या बोधिवृक्षाचा आज प्रथम वाढदिवस आहे. त्या बोधिराजा नमत होते, बोधिराजा नमत होते, बोधिराजा नमत होते. कारण ज्या झाडाखाली सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झालं त्याला बोधी वृक्ष म्हटलेला आहे. आणि तो बोधिवृक्ष आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूरला आपण रोपित केला. सुगत बोधी चैत्य सुद्धा आहे, तेव्हा तिथेही कार्यक्रम असणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा औरंगाबाद शहर आणि परिसरातील सर्व श्रद्धावंतांनी उपस्थित राहून लाभान्वित व्हावे. भिक्खू संघाला भोजनदान देण्यासाठी सुद्धा आपणही भोजन सोबत घेऊन येऊ शकता. तसं तर
मला वाटतं कांचनवाडी येथील काही उपासकांनी भोजनदान देणार आहेत. साजापूर येथील सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका सुद्धा आज भोजनदान देणार आहेत आणि बाहेरूनही येणारे जे उपासक उपासिका आहेत तेही भोजन घेऊन येणार आहेत. तेव्हा भिक्खू संघालाही तुम्ही भोजनदान देऊ शकता आजच्या दिवशी आणि तुम्ही सुद्धा भोजन घेऊ शकता. तेव्हा त्याही कार्यक्रमामध्ये आपण याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ऑनलाईन शिबिरामध्ये सहभागी समाविष्ट झालेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, मैत्री बुद्ध विहारामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. आजच्या या धम्मदेसनेसाठी अष्टशील प्रदान करण्यासाठी पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो यांनी मला संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल त्यांच्याही प्रति मी मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतो सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं